संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून टाकणारी एक अतिशय भयानक घटना घडलेली आहे। एखाद्या मोठ्या व्यक्तीवरचा असणारा राग तुम्ही एका 13 महिन्यांच्या चिमुकलीवरती कसा काय काढू शकता? भरती दुसरी तिसरी कुणीही नसून आपल्याच भावाची मुलगी आहे याचंही भान राहिलं नाही। आता मी हे सगळं का म्हणतेय, सविस्तर घटना जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे प्रत्येक अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। घडलं असं होतं, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातल्या गवळेवाडीत माणुसकीला काळीमा फासणारी ही भयानक घटना घडली। एका नराधम काकानं आपल्याच 13 महिन्यांच्या चिमुकल्या पुतणीचा गळा घोटून तिचे 7 तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आता या 13 महिन्याच्या चिमुकलीचा बळी घेऊन नेमकं त्या काकाला काय साध्य करायचं होतं? गवळीवाडीतील एक 22 वर्षाची विवाहित महिला 22 फेब्रुवारीला आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती। भाऊजाई पळून गेल्याच्या रागामुळे आपल्या कुटुंबाची मोठी नाचक्की झाली आणि हाच राग मनात धरून दिरानं आपल्या 13 महिन्यांच्या चिमुकलीची हत्या केली आहे। पोलीस या महिलेचा शोध घेत असतानाच 27 फेब्रुवारीच्या पहाटे या महिलेची 13 महिन्यांची चिमुकली अचानक घरातून गायब झाली। आई पळून गेलेली असतानाच आता पोरगी पण गायब झाल्यानं गावात एकच खळबळ उडाली। पोलिसांनी पळून गेलेल्या महिलेचा शोध घेतला, पण मुलगी तिच्या जवळ नव्हती। पोलिसांना संशय आला म्हणून त्यांनी मुलीचा काका शंकरेश्वर माने याला ताब्यात घेतलं। आधी तो उडवाउडवीची उत्तर देत होता, पण पोलिसांनी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलायला लागला। आरोपी शंकरेश्वरने सांगितलं की वहिनी पळून गेल्यामुळे गावात आमची लय बदनामी झाली होती, शिवाय ती पोरगी माझ्या भावाचीच आहे का असा मला संशय होता। याच रागातून त्यानं 27 तारखेच्या पहाटे गाढ झोपेत असलेल्या त्या निष्पाप चिमुकलीला उचलून शेतात नेलं। तिथं तिचा गळा ओळून खून केला आणि पुरावा सापडू नये म्हणून कोयत्यानं तिच्या शरीराचे 7 तुकडे केले। हे तुकडे एका पोत्यात भरून त्यानं शेतातल्या एका नाल्यात पुरून टाकले। आरोपीला वाटलं होतं की मुलगी गायब झाली की लोक पळून गेलेल्या आईवरच संशय घेतील, पण तो जेव्हा पहाटे त्या चिमुकलीला उचलून नेत होता तेव्हा गावातील एका माणसानं त्याला बघितलं होतं। त्या माणसाने पोलिसांना ही माहिती दिली आणि या भीषण हत्याकांडाचा उलगडा झाला। सध्या पोलिसांनी या नराधम काकाला बेड्या ठोकलेल्या असून पोलीस पुढचा तपास करतायत। अवघ्या 13 महिन्यांच्या लेकराचं असं अमानुषपणे आयुष्य संपवल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरवून गेलाय। आता अशा विकृत लोकांचं नक्की करायचं तरी काय असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित होतोय। आज ना उद्या तो पोलीस स्टेशन मधून बाहेर पडेल, मात्र त्या चिमुकल्या मुलीला न्याय मिळणार का? अवघी 13 महिन्यांची ती चिमुकली, तिच्या आईवरचा असलेला राग या काकानं अशा पद्धतीनं काढणं कितपत योग्य आहे, किंवा हे खरंच माणुसकीला लाजवणारी घटना आहे? ज्या लेकरानं 13 महिन्यांपूर्वी या दुनियेत प्रवेश केला त्या 13 महिन्यांच्या लेकरानं या काकाचं नक्की बिघडवलं तरी काय होतं? किंवा आपल्या आईने केलेली शिक्षा त्या चिमुकलीला मिळणं खरंच योग्य आहे का? तुम्हाला देखील काय वाटतं? कमेंटमध्ये तुमचं मत सुद्धा नक्की कळवा।